येथे सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद आता नवी मुंबईत उमटायला लागलेत। आपण माझ्या मागे बघतोय मोठ्या संख्येने युवा पिढी जी आहे, युवक वर्ग जे आहे ते या ठिकाणी उपस्थित असलेले पाहायला भेटत आहेत। एकूणच या ठिकाणी काँग्रेस तर्फे आज जे आहे ते आंदोलन करण्यात आलेलं आहे। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी जी आहे ती काँग्रेस तर्फे करण्यात येते। मोठ्या संख्येने युवक वर्ग या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र दळवी आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय सांगाल, आज या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे, प्रामुख्याने काय मागण्या आहेत? धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिलाच पाहिजे, कारण एवढं सोपं असताना सुद्धा मोदी करत नाहीत म्हणजे ह्याच्या पाठीमागचं काय गूढ आहे, काय रहस्य आहे की धर्मेंद्र प्रधानांना ते राजीनामा देऊ शकत नाहीत, सांगू शकत नाही राजीनामा। किंबहुना आता तर युवकांची, स्टुडंटची मागणी आहे की मोदी सरकार, मोदींनीच राजीनामा दिला पाहिजे। कारण हा जो अन्याय, अत्याचार तुम्ही आज विद्यार्थ्यांवर करतात, जे आमचं भारताचं भविष्य आहे, हा अत्याचार काँग्रेस पक्ष बिलकुल कबूल घेणार नाही। छात्रों की गूंज या कार्यक्रमामार्फत आम्ही पूर्ण आता पण आणि हा पुढे पण विद्यार्थ्यांचा आवाज कायम बुलंद करत राहू। जेव्हा जेव्हा कधी कधी छोटा सुद्धा अन्याय विद्यार्थ्यांवर होईल तर हा काँग्रेस पक्ष छात्रों के गूंज या कार्यक्रमामार्फत त्यांच्या पाठीशी उभी राहील आणि या सरकारला धडा शिकवेल। मोठ्या प्रमाणात युवा वर्ग दिल्लीला आहे, जंतर मंतरवरती मोठ्या प्रमाणात हे आंदोलन जे देखील सुरू आहे। आजचा तिसरा दिवस आहे, युवकांवरती लाठीचार्ज करण्यात आलेला आहे, परंतु अद्यापही मागणी मान्य नाहीये। जर मागणी मान्य नाही झाली तर पुढची दिशा काय असेल काँग्रेस? तुम्ही काल पाहिलं असेल, राहुल गांधी साहेबांनी एकदम अचानक प्राईम मिनिस्टर हाऊसवर मोर्चा घेऊन गेले होते। असे सरप्राइजेस या बीजेपी मोदीला काँग्रेसकडून मिळत जातील। जोपर्यंत हा राजीनामा होणार नाही तोपर्यंत काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून सतत आंदोलन करत राहील आणि या सरकारला दाखवत राहील की तुम्ही किती क्रूर आहात, तुम्ही किती अन्याय आमच्यावर केलात, तरी आम्ही तुमच्या विरोधात हा लढा कायम ठेवू। नक्की जर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जर राजीनामा दिला नाही तर अशाच प्रकारची आंदोलनं जी आहेत ती होत राहणार असल्याच्या प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष रामचंद्र दळवी यांनी व्यक्त केल्या आहेत। कविता लोखंडे, जय महाराष्ट्र।